खरं तर एकूणच ज्या पद्धतीने इस्रायल इराण अमेरिका युद्ध चालू आहे, या युद्ध सुरू झाल्यापासून दुबई सुद्धा वर बरेचसे हमले होत आहेत आणि त्याच्यामुळं एकूणच या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक नागरिक परदेश दौऱ्यावर वेगवेगळ्या कारणास्तव आहेत आणि त्याच्यामुळं परवापासून आम्हाला सारखे फोन येत आहे आणि त्यांच्या नातेवाईकांचा सुद्धा चिंतेचे फोन येत आहे आणि त्यामुळं मी आज सोमवारी बैठक 11 वाजता 11:30ला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घ्यायला लावली. जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन बसलो. निश्चितपणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कक्ष आपण स्थापन केलेला आहे. त्याचे अधिकारी म्हस्के आहेत आणि जवळपास 23310777 असा आपत्ती कक्षाचा नंबर आपण प्रसिद्ध केला. त्याच्याबरोबर दुसरा मोबाईल नंबर सुद्धा प्रसिद्ध केला, 7330335104 असा मोबाईल नंबर सुद्धा आपण प्रसिद्ध केला. निश्चितपणे या सर्व जे प्रदेश दौऱ्यावर नागरिक आहेत त्यांच्या नातेवाईकांना हे कळवलेलं आहे जिल्हाधिकारी स्तरावरून आणि आज जवळपास मराठवाड्यामध्ये 100 असे नागरिक निघतील की जे परदेश दौऱ्यावर आहे, परदेशामध्ये अडकलेले आहे आणि त्यामुळं प्रशासनाकडे जो आकडा उपलब्ध आहे तो 92चा आहे आणि नांदेड 38 आहे, संभाजीनगर 10 आहे, जालना 6 आहे, लातूर 13 आहे, परभणी 10 आहे, हिंगोली 1 आहे, बीड 20 आहे. असे परदेशी आपले मराठवाड्यातील नागरिक तिथं अडकलेलं आहे. निश्चितपणे यांची काळजी महाराष्ट्र सरकार तत्परतेने घेत आहे आणि त्याचं आत्ताच मी एका कुटुंबाशी तुम्हाला बोललेलं बघितलं असेल तुम्ही. शेलार नावाचे डॉक्टर दापंते आहे, त्यांची 2 जण नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं अशी आपल्या दुबईमधील अबुबकार अल सिद्दीकी रोडवर ते आहे, डेरा इथे राहत आहे आणि हे 4 जण आहे आणि ते चांगल्या स्थितीत आहे. तिथं इथल्या सरकारच्या आदेशानुसार तिथल्या सर्व सरकारी यंत्रणा त्यांना मदत करत आहेत आणि त्यामुळं हॉटेलिंग असो काही असो कोणाला बिला वाचून त्रास नाही, कोणाला तिथं राहण्यासाठी त्रास नाही आहे. त्यामुळं सरकार पूर्ण काळजी घेत असल्यामुळं निश्चितपणे सरकार सतर्क झालं आहे. सरकार आपल्या नागरिकांना पूर्णपणे संरक्षण देणे आणि त्यांची काळजी करणे हे चालू झालेलं आहे. निश्चितपणे आपल्या नागरिकाला कोणताच धोका नाही आहे. हे आत्ताच दुबईला बोललो, काही जण इजिप्तला आहे, संभाजीनगरमधले N1 मधले काही लोक इजिप्तला आहे, जवळपास काळे कुटुंब इजिप्तला आहे आणि त्याच्यामध्ये 3 जालन्याचे इजिप्तमध्ये चिचानी परिवार आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्याशी संपर्क या राज्यातल्या सरकारमधील सर्व आपत्ती व्यवस्थापनाचा चालू आहे, कक्षाचा चालू आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हे सरकार नागरिकांची काळजी घेणारं सरकार आहे, नागरिकांना संरक्षण देणारं सरकार आहे आणि त्यामुळे कोणतीच चिंता आज सध्या स्थितीत तर नाही आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मी सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाड्यातील सर्व नागरिकांच्या संपर्कात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.